राखी सावंतला जो आता त्रास होत आहे ना, ह्याच्या मागे एकच विलन आहे, ती म्हणजे दीपाली सय्यद. का मी असं बोलतोय? कारण की दीपालीला माहित आहे की काय गोष्टी केल्यानंतर राखी सावंतला जो आहे तो त्रास होतो. आता संपूर्ण मुद्द्याकडे जे आहे ते वळूया, संपूर्ण एकदम सविस्तर आपण आज बोलणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आता हे बिग बॉसने ठरवलेलं आहे की राखी सावंत मुद्दामून करत आहे, स्क्रिप्टेड आहे, काय आहे गोष्ट ही माहित नाही. पण राखीला जो आहे तो राकेश बापट खूप जास्त आवडत चाललेला आहे आणि खूप जास्त आवडतो. त्याच्या प्रेमात जी आहे ती येडी झालेली आहे. आणि राकेशच्या आजूबाजूला जेव्हा एखादी मुलगी येते ना, किंवा मुलगी त्यासोबत खूप छान बोलायचा प्रयत्न करते ना, तेव्हा राखीला होतोय त्रास. आता हे कितपत खरं आहे, कितपत खोटं आहे, हे प्रेक्षकांनाच माहिती आणि बिग बॉसच्या मेकर्सला आणि राखीला माहिती. कारण की ह्या सगळ्या गोष्टी आरबीला वाचवण्यासाठी देखील असू शकतात. कारण की असा संपूर्ण जो आहे तो मॅटर संपूर्ण महाराष्ट्राला दाखवायचा की राखीला राकेश खूप आवडतो, पण ह्यांच्यामध्ये जे काय ते जेलसी चालू आहे, भांडणं तंटा जे आहेत, हे असं संपूर्ण मार्केट फिरवायचं आणि त्यामध्ये राकेश बापट आणि राखीला शेवटपर्यंत ठेवायचं, असाही त्यात प्लॅन असू शकतो. पण राखी सावंतला जो काही त्रास होत आहे ना, ह्याच्यामध्ये दीपाली सय्यद खूप जास्त डोकं लावायचा प्रयत्न करत आहे. दीपाली मॅडम काय करत आहेत माहितीये का? ज्या गोष्टी म्हणजे दीपालीला देखील एक गोष्ट पटत नाही, ती म्हणजे ती देखील खूप जळकी आहे दीपाली. का बोलतोय मी असं? राखी सावंत पण जेव्हा या राकेश बापट सोबत बोलायला जाते ना, त्या टायमाला देखील ह्या दीपालीला तिकडे खूप जास्त त्रास होतो, जेलसी होते. ही कसं काय यासोबत बोलते, कसं काय एवढं छान बोलते. सगळ्यात पहिले तर हिनीच सेटिंग लावायचा प्रयत्न जे आहे त्यांच्यासोबत केला होता आणि ती गोष्ट देखील तिला आवडली नव्हती दीपालीलाच. का? अरे हिला कसं काय आवडू शकतो? आणि ह्या दीपाली म्हणजे काय बोलायला काही शब्दच नाही. दीपालीचा पण एक गेम जो आहे तो बिलकुल नाहीये. तुम्ही एक बघितला असेल तर आज तिकडे नॉमिनेट जोपर्यंत होत नव्हत्या तोपर्यंत तो खुश होत्या, पण अचानक जेव्हा नॉमिनेट झाल्या तेव्हा काय तमाशा करायचा प्रयत्न केला या दीपाली मॅडमनी ना, अतिशय खतरनाक. म्हणजे त्याच दृष्टीने जे आहे ना, या दीपाली मॅडम प्रॉपरली गेम जो आहे तो चालवायचा प्रयत्न करतात राखीचा. कारण की राखी ही खूप जास्त जेलस होत आहे. जेव्हा राकेशच्या आसपास जे आहे ते कुठलीही एखादी मुलगी येऊन बोलते किंवा त्यासोबत झटते, आणि राकेश पण तीच गोष्ट करायचा प्रयत्न करतोय की मुद्दामून राखीला त्रास देण्यासाठी त्या रेवालाच काय चिटकेल, रेवाकडनं काय टिकलीच काय लावून घेईल, त्या दीपाली सोबत काय मॅचिंगच काय करून येईल. म्हणजे या संपूर्ण गोष्टी करायचा प्रयत्न आहे ना, तो आपला राकेश बापट जो आहे ते करायचा प्रयत्न करतोय. आणि याच संपूर्ण गोष्टीमुळे सगळा एपिसोड जो आहे तो फक्त आणि फक्त राखी आणि राखीच्या आसपास तेवढाच जो आहे तो फिरत आहे. बाकी तुमचं या गोष्टीवर काय मत आहे ना, नक्की मला कमेंट करून सांगा. कारण की ही गोष्ट दिवसेंदिवस खूप खराब आणि फालतू जी आहे ती दिसत आहे. तुमचं मत नक्की कमेंट करून कळवा.